बिश्नोईला भारतात आणण्यात आलेला आहे। बिश्नोई गँग मधलाच एक सदस्य अनमोल बिश्नोई यावर अनेक मोठे आरोप होते आणि सध्या त्याला भारतात आणण्यात आलेला आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल, थोड्याच वेळात पटियाला हाऊस कोर्टात त्याला हजर करण्यात येणार आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल, सुरक्षा विभागाकडून या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल सौने। विशाल, काय सांगाल? अनेक मोठे आरोप आहेत, अनमोल बिश्नोईला भारतात आणण्यात आलंय। खरं तर अनमोल बिश्नोई गँगचा हा सगळ्यात मोठा एक गुंड जो आहे तो सध्या आता भारताच्या ताब्यात आलेला आहे। जसा तो दिल्ली विमानतळावरती दाखल झाला तसंच एनआयएने त्याला पहिलं ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याला त्याची संपूर्ण मेडिकल चाचणी करून त्याला पटियाला हाऊस कोर्टमध्ये जे आहे ते सादर केलं जाणार आहे। या अनमोल बिश्नोईला ताब्यात घेतल्यानंतर अनेक गुन्ह्यांची उकल जी आहे ती होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे आणि आत्ताचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनआयएने ताब्यात घेतल्यानंतरचा पहिला फोटो जो आहे तो आपण साम टीव्हीवरती या ठिकाणी पाहू शकतो। एनआयएने अनमोल बिश्नोईला जो आहे तो ताब्यात घेतल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं। एनआयएचे 2 अधिकारी जे आहेत ते अनमोल बिश्नोईला विमानतळावरच ताब्यात घेतल्यानंतरचं हे पहिलं दृश्य जे आहे ते आपण साम टीव्हीवर पाहतोय आणि यानंतर त्याची मेडिकल चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्याला पटियाला हाऊस कोर्टमध्ये जे आहे ते सादर केलं जाणार आहे। अनमोल बिश्नोईला ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात मग बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण असेल किंवा धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बाबा सिद्दीकी यांची हत्या असो किंवा मग सलमान खान याच्या घरावरील गोळीबार असो, असे अनेक मोठे आरोप अनमोल बिश्नोईवर आहेत आणि सध्या त्याला भारतात आणलं गेलं।